खरं तर प्रत्येक लग्नामध्ये आपण वेगवेगळे इव्हेंट पाहत असतो, परंतु परंपरा पुढे नेत असताना आपला रुखवताचं जे इव्हेंट आहे ते लग्नामध्ये लक्ष वेधी असतं आणि आकर्षक असतं. आपण पाहतोय विघ्नहर्ता रुखवत म्हणून हा जो काय स्टॉल आहे किंवा हे सगळं दिसते, तर त्याच्या या ठिकाणी जे काय संकल्पना ज्यांनी उभी केली ते या ठिकाणी आहेत. ताई नमस्कार. मला सांगा तुमच्या रुखवताचं नाव आणि एकूण तुमचा परिचय सांगा मला. माझं नाव श्रेया पाचारणे, मी राहणार तिनेवाडी, राजगुरुनगर. तर हा इव्हेंट आज आपण या लग्नामध्ये सादर केलेला आहे. तर आपल्या इव्हेंटचं नाव आहे विघ्नहर्ता रुखवत. तर आपण लग्नांमध्ये असं आपला स्वतःचा इव्हेंट मांडून आपण लग्नाची शोभा वाढवण्याचं काम करतो आणि हा इव्हेंट खूप लोकांना आवडलेला आहे आणि लोक आपल्याला खूप प्रतिसादही खूप छान देत आहेत. मला सांगा, आता प्रतिसाद तुम्हाला छान देत आहेत, या सगळ्या वस्तूची थोडक्यात आम्हाला थोडीशी माहिती एक 2-5 मिनिटांमध्ये दिली तर. हे सगळं समय वगैरे लावलेली आहे इथे, अक्षता आहेत, हळदी कुंकू आहे, सगळं दिसते. इकडे हा काय प्रसंग आहे? हा आहे मुलगी लग्नाच्या आधी जे आई वडिलांकडे जे खेळते बागडते त्याचा तो प्रसंग आहे. त्यानंतर लग्नामध्ये जी सुरुवात सुपारी फोडण्याचा कार्यक्रम इथे काय लिहिले? इथे लिहिले. आता हे काय करंजी, जाऊबाई बिगी बिगी आता अंगत सतरंगी आत आहे खुसखुशीत करंजीचा हो हो इकडे करंजी करंजी ते बनवलेलं हो. इकडे काय साखरपुडा नवरा नवरी साखरपुड्याला बसलेले आहेत. त्याच्यानंतर ही ताटं आहेत, एक छोटी मुलं एक नवरा नवरी पाशी उभे आहेत. ह्या पद्धतीने साखरपुडा आपण साकारलेला आहे. ती लहान मुलं कशासाठी मध्ये? एक आनंद त्यांना, एक मजा. बघ ना, फ्रुट्स मांडलेले आहेत, फ्लॉवर्स मांडलेले आहेत तिथे पाहण्यासाठी. हो. इकडे सांगा मला, इकडे कशा पद्धतीने? आता इकडे हा आहे हळद समारंभ, हळदी लावणे कार्यक्रम आहे, हळदीचा प्रसंग आहे तो. त्याच्यानंतर हा मेहंदीचा प्रसंग आहे. मेहंदी हो. त्यानंतर चुडा भरणे, हो बांगड्या भरणे चुडा आपली ही परंपरा मराठी हिरव्या बांगड्यांचा चुडा सौभाग्याचा मुख्य अलंकार. हो हो हो. हे आपले राजे, आराध्य दैवत, आपले शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत. तसेच आपले हे पंढरपूरचे आपले दैवत विठ्ठल रुक्मिणी गणपतीचं गणपती पूजन आपण केलेलं आहे त्यामध्ये. त्यानंतर आपले राधा कृष्ण एक जोडा, आपला एक नवरा नवरी, तसाच एक राधा कृष्णाचा अप्रतिम जोडा हा साकारलेला आहे. इकडे जे दाखवलंय ती भांडी आहेत का सगळी? ती सगळी भांडी आहे, पितळी भांडी आहे लागणारी. हो हो हो. ती छोट्या प्रमाणात दाखवलेली आहे. हो, आकार छोटा आहे. इथे काय आहे? आता हे आहेत शेवया. हो. इकडे आता हे आहे लग्न मंगलाष्टका, नवरा नवरी ब्राह्मण दोन्ही पण हे आहेत मंगलाष्टका. याच्यामध्ये आहेत बेसनाचे छान लाडू. त्याच्यानंतर हे आहे भटजी, नवरा नवरी कशाचे तो प्रसंग दाखवलेला आहे. एक मिनिट कट करा. ते काय झालं इकडनं मला सांगा, हा जो प्रसंग आहे माझ्या मते हा होम हवन वगैरे ची प्रथा असते. हो हो. किंवा सप्तपदीच्या वेळेस होम वगैरे करतो, ते कन्यादान वगैरे तो प्रसंग. अगदी बरोबर. होम हवनाचा लग्न लागल्यानंतर जे होम हवन आहे तो प्रसंग आपण इथे दाखवलेला आहे. चकलीच दाखवली, चकली आहे खमंग चकली, हे चकलीचा पदार्थ. डोली दाखवलेली आहे. नवरी लग्न लागताना निघते ती डोली. सनई चौघडे आपले, परंपरा आपली सनई चौघडे. आता ही सप्तपदी, 7 पावलं चालायची पुढे. हो हो. अगदी वचन 7 वचन पुढचे. क्या बात आहे. बरोबर. इकडे काय याच्यामध्ये आहे चिवडा, खमंग चिवडा. इकडे रिसेप्शन. वा, रिसेप्शन लग्नानंतरचं रिसेप्शन. क्या बात आहे. सगळ्या प्रकारच्या डाळी वगैरे. हो हो. अगदी खूप छान सजावट केलेली आहे याची. एक धान्य रुखवत, एक हे सगळं धान्य वगैरे त्यात दाखवले. आता इकडे काय दाखवले? आता इकडे दाखवलंय गृहप्रवेश, घरामध्ये संध्याकाळी येण्याचा गृहप्रवेश, नवरा नवरी घरात घेण्याचा गृहप्रवेश. हे आपली गावाकडची जुनी परंपरा. करवंटा पाटा असेल, आपली उतरंडी असेल वगैरे, त्याच्यानंतर आपली चूल असेल, जाता असेल, सगळं दगडी साहित्य हे सगळं या पद्धतीने. हो. इकडे कुरडई पापडे वगैरे सगळे दिसते. कुरडई पापडी हा रुखवत नवरा नवरीचा. त्याच्यानंतर हे मेकअपचं सामान, खाण्याचे पदार्थ, सगळे साड्या, हे खूप सुंदर डेकोरेशन. हे सगळं मुलीसाठी, मुलीच्या आनंदासाठी. आता खरं तर इकडे शेजारी ताई आहेत. मला सांगा, तुम्ही हे सगळं फिरलात, जवळ या जरा तुम्ही त्यांच्या, हे सगळं फिरलात,
कसा वाटला रुखवत पाहून? खूपच छान वाटलं. खूप छान. खूपच आपल्या गावाकडच्या एक हो, गृहिणीने हे सगळं केले. छान आणि हे मस्त. जे लिहिलेलं आहे ना ते खूपच छान वाटतं. लिहिलेलं हा. खूप छान वाटते. छान. हो हो त्यातले जे स्लोगन बनवले ते खूप स्लोगन छान आहे. बनवलं, हो ते ते आवडलं तुम्हाला. आणि हे लग्नामध्ये होणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी. आणि आपल्या जुन्या परंपरा आहेत त्या निमित्ताने पुढे येतोय. ठीक आहे नवीन ना? कली शिकती सगळं. हा, नवीन मध्ये थोडं हो. शिकायला मिळतंय आणि थोडं गरज येते. तुम्ही या रुखवताला भेट दिलात. निश्चित खऱ्या अर्थाने या लग्न सोहळ्यासाठी आलात. आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं आणि कराळे पाटील आवाज या चॅनलच्या वतीनं तुम्हाला मी धन्यवाद देतो. अजूनही काही मंडळी या ठिकाणी आहेत. तर मगाशी देखील या ठिकाणी आमचे सुभाषराव आहेत. खरं तर त्यांच्या सौभाग्यवती आहेत. त्यांनी हे सगळं उभं केले. निश्चित एक गृहिणी काय करू शकते त्यातलं एक उदाहरण आहे. निश्चित चांगलं तुमचं काम आहे. वहिनी साहेब, तुम्हाला मनापासून आमच्या चॅनलच्या वतीनं धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.